आपने कभी सपना देखा है उस पवित्र भूमि की यात्रा का, जहां इतिहास और आस्था एक साथ जीवंत हो उठे हैं? आइए हमारे साथ चले इजराइल की पवित्र यात्रा पर, होली लैंड टूर, जहां हर कदम पर आपको मिलेगी शांति और प्रेरणा। गलील सागर के किनारे खड़े होकर महसूस करें उस पल को जहां यीशु ने अपने चमत्कार दिखाए। कफरनहूम में, जिसे यीशु को अपना शहर कहा जाता है, उनकी शिक्षाओं को जीवंत अनुभव करें। बेथलेहेम में, चर्च ऑफ नेटिविटी में उस पवित्र स्थान को देखें जहां यीशु का जन्म हुआ। शेफर्ड्स फील्ड में उन चरवाहों की कहानी को महसूस करें जिन्हें स्वर्गदूतों ने यीशु के जन्म की खबर दी। यरूशलेम के पवित्र गलियों में वाया दोलोरोसा पर चले जहां यीशु ने क्रूस का बोझ उठाया। गार्डन टोम में शांति और चिंतन के क्षणों का अनुभव करें। माउंट ऑफ ऑलिव से यरूशलेम के स्वर्णीय दृश्यों को देखें जहां यीशु स्वर्ग गए। इजराइल सिर्फ आध्यात्मिक नहीं बल्कि जीवंत संस्कृति का गढ़ है। स्थानीय व्यंजनों का स्वाद ले और मृत सागर में तैरने का अनोखा अनुभव करें। हमारे विशेष होली लैंड टूर पैकेज में शामिल है लग्जरी होटल, स्वादिष्ट भोजन और अनुभवी हिंदी भाषी गाइड हर कदम पर आपके साथ है ताकि आपकी यात्रा आरामदायक और यादगार हो। तो देर किस बात की, आज ही बुक करें अपनी होली लैंड यात्रा को और चले एक ऐसी तीर्थ यात्रा पर जो आपके दिल और आत्मा को हमेशा के लिए बदल देगी। नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें। आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। त्याला शरण येतो, त्यांच्यावर कृपा करणारा तो देव आहे। खांदू नाही का, ज्या देवाची सेवा, ज्या देवाची भक्ती तुम्ही करत आहात, तो देव साधा सुद्धा देव नाही। ज्या मोठ्या विश्वासानं प्रार्थनेला तुम्ही त्याच्या समोर येता, त्या देव विश्वासाचं अद्भुत काम करतो। मला परवा कामिनीने सांगितलं की तिच्या संस्थेमध्ये ती शिकवताना एक मुलगी त्या दिवसामध्ये 3दा तिला इन्सुलिन घ्यावं लागत होतं, तरुण पोरगी, आणि ती सांगते की जी 3दा इन्सुलिन घेऊन सुद्धा तिची शुगर 250-300 याच्या घरामध्ये राहत होती, दिवसात 3दा इन्सुलिन। परंतु देवाचं वचन तिने सांगितलं आणि ती प्रार्थनेला आली आणि ती म्हटली 2 रविवार मी सतत गेले, माझ्यासाठी प्रार्थना करा म्हटले। मी प्रार्थनेच्या रांगेमध्ये थांबले आणि त्यानंतर माझी प्रार्थना तुमच्या देवाने ऐकली। मी दवाखान्यामध्ये गेले, आजपर्यंत मी एवढ्या वेळ दवाखान्यात दाखवलं पण माझी शुगर कधी नॉर्मल नव्हती, पण तुमच्या देवाने माझी शुगर नॉर्मल केली। हे फक्त इथंच घडू शकतं ज्या ठिकाणामध्ये तुम्ही विश्वासानं आपलं जीवन समर्पित करता। हा देव जो आहे तो घेणारा देव नाही, तो देणारा देव आहे आणि तो देव पाहिजे ती हवी ती गोष्ट देतो प्रिया, असं नाही। परंतु कित्येक वेळा लोक म्हणतात की परमेश्वर त्याचा समय माझ्या जीवनामध्ये कधी येणार आहे। प्रत्येकाला वाटतं लवकर चमत्कार घडला पाहिजे, कोणी वाट पाहायला तयार नाही। लवकर आरोग्य मिळावं, लवकर सुटका मिळावी, लवकर सगळं काही घडलं पाहिजे। जसं वाघमारी सिस्टरने सांगितलं, त्यांना त्या बसमध्ये त्यांच्या मनामध्ये समाधान नव्हतं, त्यांना असं वाटलं काहीतरी प्रभूने केलं पाहिजे। देव करतो या गोष्टीवरती विश्वास ठेवा। परंतु पवित्र शास्त्रामध्ये आज जी गोष्ट मी सांगणार आहोत की येशूची नेमकी वेळ कोणती, काम करण्याची नेमकी वेळ कोणती। प्रत्येकाला प्रार्थनेचं उत्तर आवश्यक आहे आणि प्रार्थनेचं उत्तर देत असताना या ठिकाणामध्ये देवाच्या वचनात प्रभू येशू ख्रिस्त योहानाचं शुभवर्तमान त्याचा 2रा अध्याय 1 पासून 11 पर्यंतच्या वचनामध्ये म्हणतो, बाई माझी वेळ अजून आली नाही। वाचूया वचन आपण, योहानाचं शुभवर्तमान 2रा अध्याय 1 पासून 11 पर्यंतची वचन। नंतर 3ऱ्या दिवशी
गालिलातील काना येथे गालिलातील काना येथे एक लग्न होते एक लग्न होतं आणि येशूची आई येशूची आई तेथे होती. तेथे होती. येशूला व त्याच्या शिष्यांना येशूला व त्याच्या शिष्यालाही लग्नाचे आमंत्रण होते. लग्नाचं आमंत्रण होतं. मग द्राक्षरस संपला. द्राक्षरस संपला. तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही. त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही. येशू तिला म्हणाला, येशू तिला म्हणाला, बाई, बाई, याच्याशी तुझा माझा काय संबंध? याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही. माझी वेळ अजून आली नाही. त्याची आई चाकरांना म्हणाली, त्याची आई चाकरला म्हणाली, हा तुम्हाला जे सांगेल हा जे तुम्हाला सांगेल ते करा. ते करा. तेथे पाण्याचे 6 दगडी रांजण, पाण्याचे 6 दगडी रांजण यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते. रीतीप्रमाणात ठेवले होते. त्यात 2-2, 3-3 2-2, 3-3 मन पाणी मावेल मन पाणी मावेल असे ते होते. असे ते होते. येशू त्यांना म्हणाला, येशू त्यांना म्हणाला, रांजण पाण्याने भरा. रांजण पाण्यानं भरा. आणि ते त्यांनी काठोकाठ भरले. काठोकाठ भरले. मग त्याने त्यांना सांगितले, मग त्यानं त्यांना सांगितलं, आता त्यातलं काढून भोजन कारभाराकडे न्या. भोजन कारभाराकडे न्या. तेव्हा त्यांनी ते नेले. त्यांनी नेले. द्राक्षरस बनलेले पाणी, द्राक्षरस बनलेले पाणी भोजन कारभाराने जेव्हा चाकलं, तो द्राक्षरस कुठला आहे, द्राक्षरस कुठला आहे हे त्याला ठाऊक हे त्याला ठाऊक नव्हतं. पण पाणी काढणाऱ्या चाकरांना ठाऊक होते. चाकरांना ठाऊक होतं. तेव्हा भोजन कारभारी वराला बोलावून म्हटला, प्रत्येक मनुष्य पहिल्यानं चांगला द्राक्षरस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले, भरपूर प्याले, मग नीरस वाढतो. तू तर चांगला द्राक्षरस आतापर्यंत ठेवला आहे. सगळ्यात महत्वाचा गाभा मी तुम्हाला सांगणार आहे. चांगला किंवा चवदार प्रकारचा चमत्कार, एक सर्वोत्तम गोष्ट जी आतापर्यंत लपली होती आणि त्या गोष्टीची वेळ अजून का आली नाही. का तसं वराला बोलवून तो भोजन कारभारी म्हणतो, लोक नीरस वाढतात पण तू सगळ्यात शेवटी हा चवदार द्राक्षरस का लपवून ठेवलेला आहे आणि आता तू का वाढत आहे. तीच गोष्ट आमच्या जीवनामध्ये घडत आहे. आमचं जीवन आतापर्यंत निरस गोष्टींनी आम्ही घालवलेलं आहे. सगळं निरस. ना कुटुंबामध्ये चांगलं काय घडत आहे, ना व्यवसायामध्ये चांगलं घडत आहे, ना आर्थिक बाबीमध्ये चांगलं घडत आहे, आरोग्याच्या बाबतीमध्ये चांगलं काही घडत नाही. सगळं जीवन निरस बनलेलं आहे. जीवनाविषयीची आसक्ती लोकांची संपून चाललेली आहे. लोकांच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या पीडा, व्यवसायामध्ये अशा प्रकारच्या पीडा, नोकरीवरती अशा प्रकारच्या पीडा, प्रत्येक दिवशी त्यांच्या जीवनातली निरसता वाढत आहे. परंतु येशूला तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारची चव, एक प्रकारचं नवीन उर्मी, एक प्रकारचं नवीन अभिषेक तुमच्यामध्ये पाठवायचा आहे. पण प्रॉब्लेम असा आहे, जसं तो आणि भोजन कारभारी वराला विचारतो, एवढ्या चवदार गोष्टी तू लपून का ठेवल्या? आम्ही लपून ठेवल्या. कालांतराने एक मोठी साक्ष घडते आणि म्हणतो, आम्हाला वाटतं, अरे हे आधीच घडलं असतं तर कसं झालं असतं, बरं झालं असतं. पण ते घडण्यामाग तो समय किंवा तो वेळ, जसं येशू म्हणतो, बाई माझी वेळ अजून आली नाही. आम्हाला वाटतं सगळं चांगलं बाबा, आम्हाला वाटतं पगार वाढावी, आम्हाला वाटतं बिझनेस वाढावा, आम्हाला वाटतं आरोग्य यावं, आम्हाला वाटतं शांती यावी, सगळं चांगल्याची अपेक्षा आम्ही करत आहोत. आणि तुम्ही जसं त्या लोक त्या मरीकडे प्रार्थना घेऊन गेल्या, तसं तुम्ही पण तुमची प्रार्थना येशूकडे घेऊन जाता. परंतु तरी सुद्धा चांगलं काही घडत नाही. पण आज चांगलं घडवण्या संबंधानं आम्ही शिकणार आहोत. आणि ते तिसऱ्या वचनाकडे आपण जाऊया. महत्वाच्या ज्या 3 गोष्टी आपण पाहणार आहोत. चांगलं घडण्यासाठी, चांगलं होण्यासाठी, देवाची वेळ आमच्यामध्ये येण्यासाठी काय गोष्टी आवश्यक आहे वाचूया. 3रं वचन. मग द्राक्षरस संपला. तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही. येशू तिला म्हणाला, बाई, याच्याशी तुझा माझा काय संबंध? याच्याशी तुझा माझा काय संबंध? पहिली गोष्ट, द्राक्षरस संपला. मोठा चमत्कार घडण्याच्या अगोदर काहीतरी संपणं गरजेचं आहे. आणि कुणाला संपायला आवडत नाही, नाही का? संपलं म्हटलं की संपलं, चर्चला यायचं संपलं.
प्रार्थना करायचं संपलं, विश्वास ठेवायचं संपलं, पण कधी कधी प्रभू संपवतो. आणि त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्या लक्षामध्ये आली, येशू होता तरी संपलो. मग काही लोक म्हणतात एवढं चर्चला जाऊन कसं काय संपलं? लोंढे ब्रदरने सांगितलं. चांगले हसत खेळत गेले. मला तर त्यांना पाहिलं पिक्चरच आठवला. हसता खेळता माणूस, नाकात नळ्या, कानात नळ्या, सगळ्या मशीन लावून ठेवल्या. आणि तिथं गेल्यावर सकाळी इतके हसत होते आणि संध्याकाळी मी भेटायला गेल्यावर छाती धडधड. म्हणलं का हो, हे कसं काय वाढायला लागले? संपत प्रश्न. देव आमच्या बरोबर आहे, संपलं कसं? कधी कधी प्रार्थना तुमची मजबूत आहे, कसं काय आरोग्य गेलं, कसं काय शांती गेली, कसं काय आर्थिक प्रश्न निर्माण झालेले आहेत, कशी ओढाताण होत आहे, कौटुंबिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे, सगळीकडे फेल्युअर, सगळीकडे अपयश. संपणं ही गोष्ट कोणाला पसंत नाही, परंतु येशू असल्यावर आम्हाला असं वाटतं काही संपू नये. येशू आमच्याकडे असणं, येशू आमच्या बरोबर राहणं, येशू आमच्या परिवारामध्ये राहणं, ही येशूला तुम्ही निमंत्रण दिलं म्हणून तो आलेला आहे. लग्नाला निमंत्रण दिलं, परंतु निमंत्रित व्यक्ती, समजा मग मी वारंवार सांगतो, चर्चचा वाढदिवस आहे, निमंत्रित लोकांना बोलवा आणि आल्यावर त्यांना बसायला खुर्ची द्या. आणि समजा निमंत्रित आला आणि तो तिथं बसायला लागला आणि ते म्हटलं उठ माझी जागा आहे, काय होईल? अहो बोलावलंच कशाला? पण समजा निमंत्रित व्यक्ती तिथं आला आणि तुम्ही त्या व्यक्तीकडे लक्ष द्यायला लागलं, तुम्हाला काय पाहिजे, अजून आणून देऊ का, हे तुम्हाला बसण्यासाठी जागा. प्रॉब्लेम नेमकं तेच घडलं. येशू लग्नामध्ये होता, पण येशूची दखल कोणी घेतली नाही. प्रिया, येशू तुमच्या घरामध्ये आहे, प्रार्थना तुम्ही करता, पण येशूची दखल तुम्ही घेतात का? दखल घेणं म्हणजे त्याची काळजी करणं, तो आहे का तपासून पाहणं. काय प्रभूला लागत आहे, कोणत्या गोष्टीची गरज आहे? आज कित्येक लोकांमध्ये संपण्याचा अनुभव का आला? तो म्हणतो माझी वेळ अजून आली नाही. का येशूची वेळ आली नाही? कारण येशूची दखल न घेतल्यामुळे येशूची वेळ आली नाही. कित्येक लोक येशूची दखलच घेत नाही, म्हणून त्यांचे जीवन चमत्कारापासून दूर आहे. चांगल्या गोष्टी लपलेल्या आहेत, चांगले आशीर्वाद देवाला तुम्हाला द्यायचे, देवाला सर्वोत्तम गोष्टी तुम्हाला द्यायच्या, पण तुम्ही दखल येशूची घेता का? सगळ्याची दखल आम्ही घेतो, लेकरांची घेतो, नवऱ्याची घेतो, नातेवाईकांची घेतो. आज दिवस कोण आहे त्या दिवसाची दखल घेतो. आम्ही सकाळी उठलो नाही, आज रविवार हो, दखल घेतली. आज कोण सकाळी उठल्यावर आज सुट्टी आहे लेकरांना, रविवार आहे, झोपू द्या. अशी येशूची दखल घेतली का? आज सुट्टी, उठा, शाळेला जसं उठा तसं चर्चला उठा. दखल घ्या, महत्वाचं स्थान येशूला द्या. मरियला तो म्हणतो बाई माझी वेळ अजून आलेली नाहीये. काही लोकांनी येशूची दखल घेतली नाही. त्यांच्याकडे येशू आहे, पण तो येशू लपलेल्या अवस्थेमध्ये आहे. कोणी त्याची चौकशी करत नाही. आहे का नाही तो माझ्या बरोबर? ना त्याच्याशी कोणी बोलत आहे, ना त्याला कोणी काय पाहिजे ते विचारतं. लक्षात ठेवा, समजा एक व्यक्ती तुमच्या बरोबर आहे, तुम्ही तिच्याशी बोलतच नाही. नवरा बायको मध्ये असू द्या, लगेच घटस्फोट. ती म्हणते नाही नवरा बोलत नाही, त्या असल्या मड्या बरोबर काय राहायचंय, तो बोलतच नाही माझ्या सांगते. आणि तुमच्या बरोबर येशू एवढे दिवस चाललेला आहे, ना तुम्ही त्याच्याशी बोलत, ना तुम्ही त्याची काळजी करत. कधी उठून प्रार्थना नाही, कधी उठून आज सगळ्यांशी बोलतो, लेकरांशी बोलतो, मित्रांशी बोलतो, सगळ्यांशी बोलतो, पण येशूशी बोलायला एक पण तयार नाही. आणि अपेक्षा काय? अद्भुत चमत्कार घडावा, नवीन काहीतरी घडलं जावं. कसं नवीन घडलं जाईल? तुम्ही बोलत नाही म्हणून त्यानं ते लपवून ठेवलं. चांगली गोष्ट तुमच्या जीवनामध्ये. दखल घ्या, सकाळी उठल्याबरोबर त्याच्याशी बोलायला सुरुवात करा. जितके संतगण मोठे होऊन गेले, त्यांच्या जीवनाचं रहस्य काय? दावीद म्हणतो राजा असताना मी पहाटेची वाट पाहतो का? कारण त्यानं दखल घेतली देवाची. सकाळी उठून माझ्या देवाला मला रचून प्रार्थना सादर करायची. तो आपल्या देवाची दखल घेतलाय. काय तुम्ही देवाची दखल घेत आहात का? परमेश्वराशी बोलण्यासाठी तुमचं अंतःकरण उत्सुक आहे का? परमेश्वराच्या अंतःकरणात तुम्ही जागा निर्माण केली का? काम देऊ नये का? बायबल सांगतं की शिमोनानं येशूला आपल्या घरामध्ये बोलवलं जेवण्यासाठी.
आणि येशू त्याच्या घरात जेवायला बसल्याबरोबर येशूला त्यानं ताटावरती बसवलं, घरामध्ये प्रार्थना झाली आणि प्रार्थना झाल्यावर एक स्त्री लांबून त्याच्याकडे पाहत आहे आणि ती मरिया आलाबस्त्र कुपी घेऊन येते आणि येशूच्या चरणावरती आपले अश्रू टाकते, अश्रूनी त्याचे चरण पुसती, केस अश्रूनी त्याचे चरण धुती, केसांनी पुसती आणि त्याच्यावरती आलाबस्त्र कुपी टाकते. त्यास तो शिमोन चढफडून म्हणतो, अरे एवढं सगळं यानं काय केलं? ही स्त्री जी आहे आणि ती कोण आहे याला जर कळलं असतं ना तर कदाचित यानं त्या स्त्रीला हात लावू दिला नसता. त्यास येशू काय म्हणतो, अरे मी तुझ्या घरात आलो पण तू माझी दखलच घेतली नाहीस. गुरु जर घरामध्ये आला तर त्याचे पाय धुवायला पाणी द्यावं, गुरुचे पाय धुवावेत, हे साधी गोष्ट तुला कळली नाही. तू नुसतं बोलवलं पण दखल मात्र घेतलेली नाहीये. काही लोक नुसतं येशूला बोलवतात. येशू ये कशासाठी माहिती का? फक्त मरायची भीती वाटते म्हणून. रात्री झोपताना रात्रभर सांभाळ, न चुकता प्रार्थना झोपताना. गॅरंटी अटॅक आला की अटॅक. मग रात्री झोपताना प्रवासाला निघल्यावर प्रभू गाडीचा ताबा तू घे, माहिती तिकडून गाडी. येशू जर गाडीत असला ना तर मग बरं राहणार आहे. मग जाताना प्रवासामध्ये आणि परीक्षेला जाताना. परवा मला कोणीतरी सांगितलं, पास्टर पेपरला चाललोय प्रार्थना करा. मी पण केली प्रार्थना आणि मुद्दा विचारला, कसा गेला पेपर? आणि मग ते सांगायला लागला विद्यार्थी तिकडून, अहो जेवढं वाचलं ते आलंच नाही, भलतंच आलं. इतका अवघड गेला की विचारायला नको. तू येशूची दखल घेत नाही, येशू तुझी कशी दखल घेईल? तुला फक्त ज्यावेळेस गरज वाटते त्यावेळेस तू व्हॉट्सअपवर नंबर शोधतो, व्हेर इज ते पास्टर तेलो रे, आणि त्यांचे मेसेज ते सांगतात. तुमचे मेसेज फार इन्स्पायरिंग असतात, त्या मेसेजने आम्ही पास झालो. पास व्हाल रे, सर्वोत्तम नाही होणार. सर्वोत्तम पाहिजे, मग त्याची दखल घ्या, त्याच्याशी बोलायला सुरुवात करा, त्याच्याबरोबर राहा, त्याच्याशी वेळ घालवायला सुरुवात करा. तो म्हणतो मरियेच्या लक्षामध्ये आलं, तिनं आपल्या अश्रूंनी माझे पाय धुतले. अरे तू साधं पाणी पण माझ्या पायावरती घातलं नाही का? बोलला का देवाशी? जे लोक देवाशी बोलत नाहीत ना ते देवाची दखल घेत नाही, येशूची दखल घेत नाही. आणि येशूची दखल घेणाऱ्या लोकांच्या जीवनात मोठा चमत्कार कधीच घडू शकत नाही. पण उठल्याबरोबर देवाशी बोलायला सुरुवात करा, देवाशी रदगत आणि त्याचं रदगत आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करा, आपलं अंतःकरण मोकळं करा. रोज सकाळी येशू आहे का नाही चाचपून पहा. सकाळी उठल्यावर तो नवरा पाकिटातले पैसे चेक करतो. रात्री होते तेवढेच आहेत का कोणी ढापलेत? पण किती लोकांनी सकाळी उठल्यावर बघितलं, रात्री येशू माझ्याकडे होता, सकाळी तो माझ्या बरोबर आहे का? प्रभू माझ्या बरोबर नाही याची दखल जर घेतली नाही, मरियला तो म्हणतो, बाई याच्याशी तुझा माझा काय संबंध? या लोकांनी माझी दखल घेतली नाही. वाचूया ते वचन परत. येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. मग द्राक्षरस संपला. तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, जो दखल घेत नाही ना त्याच्या संपण्याचं कारण काय? येशूची दखल घेतली नाही म्हणून संपला. नुसती प्रार्थना करता म्हणजे ते सर्वस्व नाही. प्रार्थना करता म्हणजे तुम्ही दखल घेता असं नाहीये. ती तुमची गरज आहे. जसं तुम्ही इन्व्हिटेशन लोकांना देताना, कधी कधी आम्ही निमंत्रण देतो, लाज काज देतो, आमच्या मनात नसते यांना बोलवावं, तरी म्हणतो जाऊ द्या ना, 2 माणसांनी काय फरक पडणार आहे. म्हणजे आमच्या मनात नसतं, बळजबरीचं निमंत्रण त्यांना देतो आणि आल्यावर त्यांना बघितल्या त्यांना बघून सुद्धा आम्ही तोंड फिरवतो, नाही रिस्पेक्ट देत त्यांना. म्हणजे त्याची दखल घेत. मग ते पण दुसऱ्याच म्हणतात, गेलो तो तोंड फुगवलं होतं मागच्या वेळेस, आता जायचं का नाही विचार करावा लागणार आहे. तसं येशूला लाख तुम्ही बोलवता, पण बोलवताना अगदी बळजबरीने बोलवता. जर येशूला बोलवलं तर येशू आला तर प्रॉब्लेम येणार आहे, येशू आला तर समस्या निर्माण होणार आहे, येशू आला तर लग्नात नाचता येणार नाही, येशू आला तर मग हळद खेळता येणार नाही, येशू आला तर हिरव्या बांगड्या घालता येणार नाही, येशू आला तर अमकं करावं लागेल, येशू आला तर दारू पिता येणार नाही, येशू आला तर टवाळी करता येणार नाही. येशूला निमंत्रण द्यायचं. पाळक साहेब या नवरा नवरीसाठी तो असतो पिणारा, त्या दिवशी फक्त पित नाही लग्नाच्या दिवशी. आणि मग आला थर तो दिली प्रार्थना केली त्याच्यासाठी. त्याला वाटलं कधी एकदाच लग्न होतं, कधी घर गाठतो. आता डायरेक्ट
पेटीतच बळजबरीचं निमंत्रण. पण लक्षात ठेवा, जर येशू नसेल, वाचावचन एक तुम्हाला कळल, येशू नसणं, दखल न घेणं किती भयानक आहे. दुसरे राजे 6 अध्याय 24 पासून 29 पर्यंतची वचन वाचूया. दुसरे राजे 6 अध्याय 24 पासून. जर येशूची दखल घेतली नाही, देवाची दखल घेतली नाही आणि जर त्याला टाळलं तर काय भयानकता होती. वाचूया दुसरे राजे 6 अध्याय 24 पासून 29 पर्यंतची वचन. त्यानंतर आरामाचा राजा बेन-हदाद याने सर्व सैन्य एकवट करून शम्रोनावर स्वारी करून त्यास वेढा घातला. तेव्हा शम्रोनात जबर महागाई होती. वेढा एवढा भारी वेढा होता. गाढवाच्या एका मुंडक्यास 80 रुपये आणि कबुतराच्या पावशेर विष्ठेस 5 रुपये पडू लागले. इस्रायलाचा राजा तटावर फिरत असता एका स्त्रीनं ओरडून त्यास म्हटलं, अहो स्वामी महाराज सहाय्य करा. तो म्हणाला, परमेश्वर तुला सहाय्य करीत नाही. परमेश्वर तुझं सहाय्य करत नाही तर मी कुठून करू. खळ्यातून की द्राक्षकुंडातून. का द्राक्षकुंडातून. राजाने तिला विचारलं, तुला काय झालं. तिने उत्तर दिलं. ती स्त्री मला म्हणाली, तुझा मुलगा दे. म्हणजे आपण आज त्याला खाऊ आणि उद्या माझ्या मुलास खाऊ. माझा पुत्र शिजवून आम्ही खाल्ला. पण दुसऱ्या दिवशी मी हिला म्हटलं, तुझा पुत्र दे. म्हणजे आपण त्यास खाऊ. जर देवाची दखल घेतली नाही, येशूची दखल घेतली नाही, तर एकमेकाचे पुत्र तुम्ही खाल. काम देऊ नये का. जो व्यक्ती, जो परिवार, जे घर परमेश्वराची दखल घेत नाही, त्यांची लेकरं संकटामध्ये आहेत. जो परिवार येशूची दखल घेत नाही, कारण तो फार सन्माननीय व्यक्ती आहे. प्रिया, शास्त्र सांगतं, राजे आपला मुकुट त्याच्या समोर काढून ठेवतात. किती महान आहे माहिती का तो. करोडो देवदूत, ज्या देवदूतांना नष्ट करण्याची ताकद कोणामध्ये नाही, त्या देवदूतांनी त्याचा शब्द मानला नाही तर स्वर्गातनं त्याला खाली टाकलं. असा तो देव आहे. कोण आहे तो. कान देऊ नाही का. कोणत्या देवाची तुम्ही सेवा करतात, कोणत्या देवासमोर तुम्ही आहात, कोणत्या देवासमोर तुम्ही आराधना करत आहात. ज्या देवासंबंधानं बोललं जातं, तो शब्द बोलतो आणि निसर्ग त्याचं ऐकतो. येशूला त्याने म्हटलं, वादळा शांत हो. वादळ सुद्धा शांत होतं. वादळ सुद्धा येशूच्या शब्दाची दखल घेतं. प्रॉब्लेम असा काय, तुम्ही दखल घेत आहात का. येशूच्या अस्तित्वाविषयी तुम्ही तितकं सेन्सिटिव्ह आहात का. तुम्हाला माहिती का, देव रोज तुमच्या बरोबर चालतो, कारण त्याचं नावच आहे इमॅन्युएल, म्हणजे आमच्या बरोबर चालणारा देव. पाप करताना ज्यावेळेस तुम्हाला कळतं ना, देव तुमच्या बरोबर आहे. आणि देव तुमच्या बरोबर असल्यावर, मी साधं कुठल्या घरात जर गेलो ना, चांगलं मला आठवतं, पिक्चरचं गाणं बंद होतं, मी तिथं पाऊल टाकलं, लांबून दिसलं, अरे पास्टर आले. मग सर्वदा प्रभुमत. अरे आता तर वेगळंच ऐकत होतं तिकडून. मग मला प्रश्न, ह्यांचं होतं का त्यांचं होतं, बाजूवाल्यांचं. का मी तुम्हाला सांगतो, मी आल्यावर दखल घेतली जाते. मग तुम्हाला माहिती का, तो तर नेहमी तुमच्या बरोबर आहे. सतत तुमच्या संगती चालतात. तुमचे विचार, तुमच्या कृती, तुमचं बोलणं, तुमचं वर्तन, अंतःकरणाचं कठोरपण, हृदयामधली अशुद्धता, मुखाचं अशुद्धपण, पावले तो तुमच्या बरोबर आहे, जवळ आहे तो. आणि तुम्ही वारंवार म्हणता, प्रभू माझ्या बरोबर आहे. आणि तो रात्री चालता, बोलता, उठता, बसता, जे तुम्ही परमेश्वराच्या घरामध्ये करता आणि जे तुम्ही परमेश्वराच्या घरामध्ये करत नाही, ती प्रत्येक गोष्ट तो पाहतो आणि तो सांगतो, इमॅन्युएल, आमच्या बरोबर चालणारा देव. दखल घ्या.
देवाला पसंत न पडणाऱ्या गोष्टी तुम्ही करत नाही, याचा अर्थ तुम्ही दखल घेता. तुम्ही म्हणता नाही मी प्रभूला जीवन दिलं, माझं जीवन प्रभूसाठी आहे, आता प्रभूसाठी जगणं आणि प्रभूसाठी मरणं, फक्त प्रभूसाठी. मी माझा नाहीच आहे. तसं पौल म्हणतो आता मी माझ्या ठेरत नाही, माझ्यातही ख्रिस्त राहतो. त्यानं दखल घेतली, त्याला ठाऊक आहे माझ्या मध्ये तो आहे, माझ्या बरोबर पण नाही, माझ्या मध्ये आहे. कधी कधी नुसतं बरोबर पण घेऊ नका, आता मध्ये ठेवा, आतमध्ये ठेवा. का आतमध्ये ठेवायचं याचं वैशिष्ट्यच आहे. अहो इथं असं लिहिलं, येशूनं दगडी रांजण आणि ते रांजण पाण्यानं भरायला लावले. कोणी का संतानं म्हटलं, त्यानं नुसतं रांजणात डोकावलं तर पाण्याचा द्राक्षरस झाला. बघितलं तर पाण्याचा द्राक्षरस आतमध्ये राहिला तर काय घडेल. बघितलं तर नुसतं पाण्याचा द्राक्षरस, पण आता तो बरोबर चालत नाही. आता माझ्यामध्ये तो राहतो आणि माझ्यामध्ये राहत आहे ना, त्याची चव येणार आहे. आम्ही म्हणाल का ख्रिस्तासारखं दिसणार आहे, बोलणं ख्रिस्तासारखं. तेच प्रेम, तीच सहनशीलता, तीच नम्रता, तोच त्याग, तेच बलिदान. प्रत्येक गोष्टीमध्ये ख्रिस्त आहे. ख्रिस्त माझ्यामध्ये असण्याचं चिन्ह, माझ्यामध्ये कोण आहे ते मला ओळखायचं आहे. मग कधी कधी लोक म्हणतात काय सैतानासारखं वागणं. मग कोण असतो, बोला की वागणं कोणासारखं. मग वागणं सैतानासारखं म्हणजे माझ्यात कोण आहे, बोला. चिन्ह आहे, असं नाही. ख्रिस्तासारखं वागलं तर ख्रिस्त आतमध्ये. मग कधी कधी नाही माझ्यात सैतान शिरला, त्याला इतकं चांगलं वाटतं माझ्यात सैतान शिरला. वा रे वा, नरक तुझ्यासाठी बनवून ठेवलाय. ज्याच्यात तो शिरलेला आहे त्याच्यात नरक त्याच्यासाठी बनवून ठेवलेला आहे. दखल घ्या, पावलोपावली त्याची दखल घ्या. येशू तुमच्या संगती आहे आणि म्हणून दखल न घेतल्यानं परिस्थिती दाहक बनली. बायबल सांगतं त्यानं गाढवाचं डोकं 80 रुपयाला खाल्लं. किती रुपयाला? गाढवाचं डोकं. आणि कबुतराची विष्ठा 5 रुपये. किती? 5 रुपयेच का किती? हा हिशोबात गोळ नको आहे. किती? 5 रुपये. 5 रुपयाला पावशेर 5 रुपयाला. काय? कबुतराची विष्ठा. कबुतराची विष्ठा सुद्धा विकत खायला लागले का? दखल न घेतल्यामुळं. ज्या गोष्टी तुम्हाला खायच्या नाही ते तुम्हाला देणार आणि तुम्ही त्या विकत घेणार. पण जर तुम्ही प्रभूची दखल घेतली, येशू तुमच्या जीवनामध्ये, येशूला तुम्ही ओळखलं. आम्ही पाहतो की ज्या वेळेस आलिशा एका विधवेच्या घरामध्ये गेला आणि विधवेच्या घरात तो आल्याबरोबर त्या विधवेनं आपलं गाऱ्हाणं त्याला सांगायला सुरुवात केली. महाराज माझा नवरा मरून गेला आणि डोक्यावरती एवढं कर्ज ठेवलं. त्यास तो म्हणतो बाई तुझ्या घरामध्ये काय ते मला सांग, जा तुझ्या घरातलं भांड घेऊन ये. आणि तिने दखल घेतली, आलिशाला आपल्या घरामध्ये येऊ दिलं आणि गाऱ्हाणं तिनं सांगितलं. तिला माहिती होतं आलिशा जर माझ्या घरामध्ये, सगळं त्याला विनंती, सगळ्या प्रार्थना, सगळ्या कमतरता त्याला सांगायचं. जर तुमच्याकडे येशू असेल आणि त्याची दखल घेत असाल ना, कान देऊ नये का, जेवढ्या पण मनातल्या गोष्टी त्याच्याशी बोलायला सुरुवात करा. बाकी काही करू नका. जसं माझ्या सिस्टरने सांगितलं, एवढी सिरियस त्यांची मुलगी आणि ती सारखी फोन करून सांगायची पास्टर ते लेकरं पोटामध्ये आहेत, पॉइझन झालेलं आहे. हे ऐकायला आणि बोलायला फार सोपं जातं. मी ज्यास बोलतो ना त्यास मला वाटतं मी हे बोलतोय मला फार सोपं वाटतं, पण प्रत्यक्ष जी व्यक्ती भोगत असते ना त्या व्यक्तीला जाणवतं जीवन आणि मरण या दोघांमध्ये ती अडकलेली आहे. जीवन मरणामध्ये ज्यास तुम्ही अडकलं जाता ना त्यास तुम्हाला देवाची विशेष गरज असते. पण त्याच वेळेस जर तुम्ही दखल घेतली ना, डॉक्टर बोलतो बोलू द्या, देव शब्द बोलेल तर परिस्थिती बदलेल. नका बोलू, लोक बोलतात ते बोलू नका. जे लोक सांगतात त्याचा विचार करू नका. का तुम्ही लोकांवरती एवढं अवलंबून राहता की लोक तुमच्यासाठी काहीतरी करतील? लोकांची मदत तोकडी आहे. त्यांची मदत त्यांच्या ताकदीवरती, त्यांच्या बुद्धिमत्तेवरती, त्यांच्या ज्ञानावरती, त्यांच्या आणि एकंदरीत असणाऱ्या उपलब्धतेवरती अवलंबून आहे. देवाची मदत अमर्याद आहे आणि देवाला जे करायचं ते awesome करायचं, अद्भुत. म्हणजे अरे एवढा सुंदर द्राक्षरस एवढे दिवस का लपवून ठेवला? मग प्रभू म्हणतो अरे सुरुवातीलाच दखल घेतली असती. देवाचे प्रिय लोक हो, 20 वर्षापूर्वी जर अद्भुत रीतीने प्रभूची दखल घेतली असती, आम्ही स्टेडियम सारखं चर्च बांधलं असतं. पण आता आम्ही दखल घेत आहोत आणि आम्ही कबूल करत आहोत की आमचा देव आमच्यासाठी महत्कृत्य करणार आहे. राईट, जागेवर स्टँड अप.
फॉर हिज ग्लोरी, त्याच्या गौरवासाठी उभं राहूया, दखल घेऊया. जीवनामध्ये काहीतरी करायचं तर प्रभूची दखल घ्या. म्हणा देव माझ्या संगती आहे. प्रॅक्टिकली बोललं पाहिजे. परमेश्वर माझ्या बरोबर आहे. कोराच्या पुत्रासारखं ते म्हणतात, जास्त पृथ्वी उलटी पालटी झाली, सागराच्या उचंबळ्यानं पर्वत हल्ले तरी आम्ही भिणार नाही. का? कारण त्यांना ठाऊक आहे ज्या वेदीच्या शृंगाला आम्ही पकडलं ती वेदी ताकदवान वेदी आहे. ज्या वेदीच्या शृंगाला तुम्ही पकडलं ती वेदी जीवन देणारी वेदी आहे. ज्या वेदीच्या शृंगाला तुम्ही पकडलं ती वेदी तुम्हाला सुटका देणारी वेदी आहे. ज्या वेदीच्या शृंगाला तुम्ही पकडलं ती वेदी तुमच्यासाठी मत नृत्य करणारी वेदी आहे. वेदीच्या शृंगामध्ये ताकद ध्यानात घ्या आणि मग तुम्ही म्हणा परमेश्वर माझ्या बरोबर आहे. ज्याला दखल घेत नाही त्याच्यासाठी धोक्याचा इशारा. शास्त्र सांगतं इतकी कठीण अवस्था, ती बाई म्हणती महाराज तो बाई कुठून तुला मदत करू का? देवच तुम्हाला देत नाही तर मी तर तुम्हाला कुठून देणार आहे. वाटा जर देवानं बंद केल्या तर कोणी खुल्या करू शकत नाही. परमेश्वरानं जर हात आवरला ना तर तो हात तुमच्यासाठी कोणी मोकळा करू शकत नाही. आणि दुसरीकडे मी तुम्हाला सांगेल, जर त्यानं मूठ मोकळी केली तर बंद पण कोणी करू शकत नाही. म्हणून मूठ बंद करण्याच्या अगोदरच त्याच्याकडे पहा. त्याच्या अगोदरच लेकर कधी कधी ऐकत नाही ना, त्याच ते म्हणतात जराच्या पोटाला मारा म्हणतात का नाही. पोटाला जरा पीळ द्या, बरोबर जागेवर येईल. आणि बघा तुम्ही ते करून प्रकार. फार लाडाला ना 2-3 दिवस जेवणच देऊ नका. त्याला आलं खा करून. पहिल्या दिवशी हा ठीक आहे माझे मित्र आहे त्याच्याकडे जेवतो. एक दिवस जेवायला देतो, दुसऱ्या दिवशी हा बघतो हा रोजच यायला, तो घराला कुलूप लावून तिसरीकडे निघून जातो. कळतं ह्याला देत नाही कोणी. मग तो लाडगोडी लावत. मग तर त्याला अजून 8 दिवस तसंच चांगला. का तर त्याला पूर्ण देवाचं तसंच आहे. शास्त्रामध्ये जेव्हा जेव्हा देवाला त्याचं अस्तित्व दाखवण्याचा वेळ आला ना त्यानं दुष्काळ पाठवला. अशी काही कमतरता की लोक मरीनं दुष्काळानं मरून चालले होते. कारण देव कठोर झाला तर तो कोणाची गय करत नाही. जेवढा राग तुम्हाला येतो कान देऊ नाही का, देव इतका रागिष्ट आहे. देवाला जर राग आला, आमचा राग जर आला, आज एक व्यक्तीला राग येतो ना तो बॉम्बस्फोट स्वतःच्या अंगाला बॉम्ब लावून हजारो लोकांना उद्ध्वस्त करतो. हा त्याचा राग आहे. देवाला जर राग आला तर राशीच्या राशी पडतील, तो कोणाची गय करणार नाही. देवाचं अंतःकरण जर एकदा कठीण झालं तर ते बदलण्याची ताकद कोणाकडे नाहीये. म्हणून तुमच्या रागाला तुम्ही विचार करा, तुम्ही राग आल्यावर काय करता. काही लोक म्हणतात माझा राग आला ना मग मला काही समोरचं दिसत नाही, मग मी सगळं उद्ध्वस्त करून टाकतो. अरे तुझ्या रागापेक्षा कितीतरी पटीनं देवाचा राग आहे. तू एवढं उद्ध्वस्त करतो, देव किती उद्ध्वस्त करू शकेल. दखल घ्या. सावरा वेळीच, शरण जा प्रभूला वेळीच. का मोठा चमत्कार लपला, का तुमचं जीवन निरस बनलं, कारण तुम्ही त्याची दखल घेत नाही. त्यानंतर आणखी एक वचन वाचूया, 3रं वचन परत वाचूया. का मोठा चमत्कार, येशूची वेळ का आली नव्हती, कारण त्या लोकांनी त्याची दखल घेतली नव्हती म्हणून त्यांची वेळ आली नाही. पुढे वाचूया 3रं वचन. मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही. त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही. येशू तिला म्हणाला, बाई याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही. त्याची आई चाकरांना म्हणाली, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. दुसरी गोष्ट, येशूची वेळ न येण्याचं दुसरं कारण कोणतं? काय येशूची वेळ आली नाही? तो तिथंच त्याच मंडपामध्ये आणि त्याच दिवशी त्यानं चमत्कार केला. थोड्या वेळानं तो चमत्कार केला, पण येशू असताना असं काय झालं नाही. येशू तिथं होता आणि तो विचारत गेला काय झालं. कधी कधी आम्ही जातो लग्नामध्ये, काय गडबड, काय झालं जेवण संपलं. मग एक 4 प्लेट तिकडून आणूया कानात सांग. येशू द्राक्षरस संपला तर तमाशा बघत बसला. ते इकडे तिकडे पळायला लागले आणि द्राक्षरस संपल्यावर नेमका प्रॉब्लेम काय झालेला कळना. कुठे जावं ते गेले मरियेकडे आणि म्हटले, मरिये अगं द्राक्षरस संपला. मरियेनं आजपर्यंत चमत्कार केलता का? एक पण नाही. मग तरी मरियेकडे का गेले? मरिया फक्त तिने येशूला जन्म दिला. कोण येशू यांना अजून काय माहित नाही. येशूने अजून चिन्हाला सुरुवात पण केली नव्हती. येशू कोण हे पण माहित नव्हतं. पण त्यांना एक ठाऊक होतं, पाण्याचा बाप्तिस्मा घेऊन पाण्यातनं वर आला, थोडीशी सुवार्ता आणि थोडंसं त्याच्याविषयी त्यांनी ऐकलं होतं आणि त्यांना असं वाटलं आपलं
मागणं घेऊन मरीकडे जावं आणि मरीकडे ते गेले आणि मरीला म्हटले द्राक्ष रस संपले. एकच शब्द ते येशूने विचारला, तो म्हटला याच्याशी तुझा माझा का वेळ येत नाही माहिती का? देव वेळ येण्यासाठी संबंध तपासून पाहतो. काय संबंध आहे? लाख जाताना म्हणता उत्तर दे उत्तर दे उत्तर दे, लग्न होऊ दे लग्न होऊ दे, नोकरी लागू दे नोकरी लागू दे, आमक होऊ दे तमक होऊ दे, होऊ दे होऊ दे होऊ दे होऊ दे होऊ दे, काही होत नाही, नुसतं तिथंच पडता. जसं बरीला सांगतात ना काही लोक, माझ्या पाळत साहेब आमच्यासाठी करावं प्रार्थना, मी पण करतो, देवा बघ रे प्रभू बघ. तो तिकडे माझा त्यांचा काय संबंध ते सांगा अगोदर, मग मी प्रार्थना करतो. जोपर्यंत देवाशी तुमचा संबंध निर्माण होत नाही तोपर्यंत कोणती चांगली गोष्ट तुमच्या जीवनामध्ये घडू शकत नाही. संबंध प्रस्थापित करा. काय संबंध आहे? बिना संबंधाचा देव तुमच्या जीवनामध्ये काहीच करणार नाही. लक्षात ठेवा, संबंधच नाही तर काय करणार आहे? येतात ते लेकरू रस्त्याने जात नाही, रस्त्याने गेल्यावर कधी कधी थांबल्यावर येतात, थांबल्यावर एक पोरगा येतं म्हणतं पप्पा देव ओ 10 रुपये. मग आम्हाला पप्पा म्हटला, पप्पा म्हटला हे घे 100 रुपये. आम्ही काय म्हणतो आगे जा. एक पोरगी दिली, माई आई द्या ओ वाढा ओ आई. अहो आमचं लेकरू मम्मी भूक लागला म्हटलं की सगळं उलथ पालथ, पोराला भूक लागली पोराला भूक लागली, चला पटकन थांब बाळा आणि तिथं गाणं ऐक, आता 5 मिनिटात 2 मिनिटात न्यूडल करते आणि ते खा आणि ते झालं की तुला आणखीन खाऊ. अहो एवढी धडपड. आणि इकडे पण ते म्हणतं माई भूक लागली द्यावं काहीतरी खायला. आम्ही म्हणतो आगे जाऊ. का तर माई म्हणून उपयोग नाही, संबंध आहे का? तसंच आहे. प्रभूजी देवा म्हणून त्याच्याकडे जाता, तो म्हणतो संबंध काय? कोणत्या संबंधानं तू आला? खरंच नातं निर्माण केलं का? जर नातंच निर्माण केलं नाही, बरं कोणतं नातं निर्माण केलं हे तर मला कळू दे ना. कोणतं नातं आहे? कोणत्या नात्यानं तू मागत आहे? कोणत्या नात्यानं तू माझ्यावरती अधिकार गाजवत आहे? कसल्या प्रकारचे स्नेह संबंध तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये आहे? मी तुझं ऐकावं आणि तुझ्या प्रार्थनेचं उत्तर द्यावं. पहिल्यांदा संबंध सांग ना, कोणते संबंध तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये? जर संबंधच नाहीये तर उत्तर मिळू शकत नाही, चांगल्या गोष्टी घडू शकत नाही. संबंध निर्माण करण्यासाठी लक्षात ठेवा, संबंध निर्माण करताना चोराचे जोडीदार बोला बरं, चोराचे जोडीदार का? चोर कुठं तरी एका संताच्या बरोबर एका साधू बरोबर, साधूचं चोराचं नातं आहे. चोराला चोरच साथीदार आहे. राजकारणी व्यक्तीचा संबंध राजकारणी व्यक्ती बरोबर. तसं येशू बरोबर संबंध करायचा ना, तर येशू सारखे स्वभाव यायला पाहिजे. येशू सारखे स्वभाव होत नाही, संबंध कसा निर्माण होणार आहे? संबंध निर्माण करण्यासाठी पहिल्यांदा मला बदलावं लागतं, मला त्या साच्यामध्ये स्वतःला तयार करावं लागतं, मग संबंध प्रस्थापित होतात. आणि तो तिला विचारतो बाई याच्याशी माझा काय संबंध? आणि मग ती काय म्हणते, हा जे सांगतो ते करा. तिला माहितीये माझ्या सांगण्यावरून हा ऐकत कान देऊ नाही का? किती डोकं आपटा माझ्याकडे रांग लावा प्रार्थनेसाठी, पण हे जे सांगितलं याच्यात केल्याशिवाय काहीच घडणार नाही. हे करा, उद्या तुमची उत्तरं तुमच्याकडे आहेत, वाट पाहावी लागणार नाही. तोपर्यंत उत्तर नाही जोपर्यंत तुम्ही संबंध प्रस्थापित करत नाही. निर्गमाचं पुस्तक 33वा अध्याय 11 वचन वाचूया. निर्गमाचं पुस्तक 33वा अध्याय 11 वचन. पहा कसे संबंध आहेत देवाचे. मित्रांशी बोलावे तसे परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोले. मोशे छावणीकडे परत जात असे, तरी त्याचा सेवक नूनाचा मुलगा यहोशुवा. दोन संबंध आहे. नूनाचा मुलगा यहोशुवा हा तरुण पुरुष मंडप सोडून बाहेर येत नसे. एक देवाशी तोंडोतोंड बोलतो एवढा संबंध आहे.
दोन संबंध आहे तुमचे. एक तर तुम्ही मोशे आहात, नाही तर नूनाचा पुत्र यहोशुवा आहे, जे आपल्या मंडपामध्ये बसून राहिलेले. काही लोकांचा देवाशी संबंध काय, आपल्याला काय देवाचं जमतं, जायचं चर्च मध्ये जायचं, दोन तरी टाळ्या म्हणल्यावर म्हणाय वाजवायच्या, गाणं म्हणा म्हणल्यावर गाणं म्हणायचं, बसा म्हणल्यावर बसा, उठा म्हणल्यावर उठा, घरी जावा म्हणल्यावर घरी जायचं, संपला आपला संबंध. नूनाचा मुलगा यहोशुवा मंडपामध्ये बसत होता, तसं काही लोक मंडपामध्येच बसून राहिलेले आहेत. निवड नाही. मोशे मात्र तसा नाही. बायबल सांगतं देव आणि मोशे यांचं मित्रत्वाचं नातं निर्माण झालं होतं. मित्रत्व, देवाचे मित्र बना. आणि मित्रत्वाचं नातं असल्या कारणानं कान देऊ नये का, मी त्याचं ते वाचत होतो त्यास मला कळलं, मित्रत्वाचं नातं जर निर्माण झालं ना तर कोणतीच गोष्ट कठीण नाही. मग मोशे देवाला काय म्हणतो, हे बघ मी तुला सांगून ठेवतो, या लोकांना जर तू मारत आहे ना, माझं नाव जीवनाच्या पुस्तकात काय, डायरेक्ट देवा. आपण तर घाबरतो, अरे बापरे देव काय रागावला, चिडला बिडला तर कसं होईल. मित्र असल्या कारणानं तो काय म्हणतो, जर या लोकांना तू बरं करत नाही ना, माझं नाव जीवनाच्या पुस्तकात काढून टाक. मित्र आहे तो. फारो त्याच्या समोर उभा राहिला आणि तो म्हणतो, फारो त्या ठिकाणात असताना परमेश्वरला म्हणतो, अरे कसल्या लोकांकडे तुम्हाला पाठवत आहे, जे लोक माझं ऐकत नाही, तिथून मी पळून आलेलो आहे, तेव्हा मी तिथं जात नाही. तो म्हटला नाही, तुला जावंच लागेल. देवाचं त्याचं संभाषण. मला देव सेवेसाठी जा म्हटलं ना, कधी कधी मी विचार करतो, खूप त्रासलो ना, असं वाटतं सेवा सोडून जावी. त्यास भीती वाटते, अरे सेवा सोडून गेलं तर देव मला ठेवेल का, एकदम भीती वाटते. म्हटलं जसा नोहा माशाच्या पोटात लपला आणि देवानं योनाला माशाच्या पोटातनं बाहेर काढलं, आणि तो देव मला सोडेल का, मी कुठेही लपलो तर मला ती भीती माझ्या मनामध्ये असते. मोशेचं तसं नव्हतं. असा डायरेक्ट देवाशी बोलायचं ना, देवा मी जात नाही बघ, आरोनाला पाठव, मी नाही जात. मी कशी बोलतो, रे मी करत नाही बघ. हा मोशे डायरेक्ट देवाशी, मी जात नाही. देव नाही तुला जायचं. कसं संभाषण शक्य आहे का? आम्ही तर गुडघे टेकतो, आराधना करतो, प्रभू असं प्रभू तसं, एवढं नम्रतेने झुकून आम्ही गुडघे टेकतो, आरडतो, सगळं काय. मोशेच्या बाबतीमध्ये मोशे तसं नाही. मोशे मी जात नाही, मी येत नाही, माझं असं जीवनाच्या पुस्तकात नाव काढ. आणि देव त्याचं ऐकत होता. देव त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याला देत होता. देव त्याच्याशी, आणि तो देवाशी वाद घालणारा व्यक्ती होता. आणि परमेश्वर कधी त्याला म्हटलं ना, खडकावरती काठी उगार, तो जात होता आणि खडकावरती काठी आपटायचा. वेगळंच. कधी काम सांगितलं एक व्यक्ती करतो ना, त्याला म्हटलं ना जर पाणी देऊन, तो नेऊन तांब्या आपटतो. काम करतो पण तांब्या आपटतो. आणि मग आम्हाला प्रश्न पडतो, काम केलं पण तांब्या आपटला. तसं मोशेला खडकावरती काठी उगार म्हटलं, तो खडकावरती काठी मारून मोकळा झाला. देव म्हटलं तू तोडलं. मित्रत्वाचं नातं असल्या कारणानं. आणि या सगळ्यात मी ते पाहिलं, एवढे सगळं पाट्या फोडल्या, 3000 लोकांची कत्तल केली, देवाच्या विरोधात तो वागला. पण मित्रत्वाचं नातं असल्या कारणानं हा व्यक्ती मेला, पण याचं शरीर देवानं स्वर्गामध्ये आणलं. संबंध तसे आहेत. एकदा का देवाबरोबर मित्रत्वाचं नातं निर्माण केलं ना, मग तुम्ही प्रत्येक प्रश्न आणि देवासमोर मांडू शकता. देवासमोर मोशे प्रश्न मांडत होता. आणि देवानं पावलोपावली त्याचं सहाय्य केलं. तो म्हटला प्रभू पाठीमागं फारोचं सैन्य आहे. तो म्हटला काठी उगार, या लोकांसाठी मी तांबडा समुद्र दुभांगेल. जर देव मोशेशी मित्रत्वाचं नातं निर्माण करून तांबडा समुद्र दुभांगतो, तुमचा प्रश्न तांबड्या समुद्रापेक्षा मोठा आहे का? देव मित्रत्वाचं नातं निर्माण केल्याबरोबर तुमच्यासाठी तांबडा समुद्र दुभांगेल. पण संबंध प्रस्थापित करा, देवाशी मैत्री करा, उठता बसता चालता बोलता. मित्र असणारे लोक ना कंटिन्युअस त्या मोबाईल वर बोलत राहतात. कान गरम होतो, मोबाईल गरम होतो, चार्जिंग संपतं, पण यांचं चालू असतं फुसफुस 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 एक सारखं. काय बोलतो काय समजत नाही. एक सारखं नाही. फ्रेंड आहे. जे लोक येशूबरोबर मैत्री करतात ते 24 तास प्रार्थनेच्या खोलीमध्ये सापडतील. कंटिन्युअस प्रार्थना त्यांचं जीवन बनतं. आणि त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, जर येशू बरोबर तुमचं मित्राचं नातं आहे ना, नुसती प्रार्थना सुरुवात केल्याबरोबर तो ग्रँटेड, मान्य केली तुझी विनंती, जा काय पाहिजे ते कर. तो फार समोर चाललो, अरे काळजी करू नको, हातात काय काठी सोड बरं. त्यानं काठी सोडली, साफ झालं. देवा का? अरे दोस्त किस काय तो
कुणाचा मित्र आहे तुला माहितीये का? अरे माझ्याकडे अलौकिक सामर्थ्य आहे. आणि तोडला प्रभू त्यांनी पण साथ केले. पकड काटे, शेपूट पकड. त्याने पकडली शेपूट, प्रभू काटे झाले. दोस्तीच काय मित्रत्वाचं नातं निर्माण केलं तर प्रभू तुम्हाला अशा ठिकाणात नेऊन पोहोचवतो ज्या ठिकाणात पोहोचल्यावर लोक तुमच्याकडे पाहून त्यांचे डोळे टकमक 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 बनतात. का? कारण मित्रत्वाचं नातं निर्माण केलेलं आहे. यहोशुवाचं तसं नाही, तो छावणीमध्ये राहिलेला आहे. छावणीत राहू नका. छावणीत राहणारे लोक चमत्कार पाहतील, पण चमत्काराचं भागी पण चमत्काराचं गौरव त्यांना कधी मिळणार नाही. छावणीत नका राहू, छावणीच्या बाहेर या. छावणीतनं बाहेर या, दिवाशी बोला. त्यानंतर आणखी एक वाचूया, याकोबाचं पत्र 2 अध्याय 23 वचन. फक्त 3च पॉइंट काढले पण तिन्ही पण होणार नाही. वाचूया याकोबाचं पत्र 2 अध्याय आणि त्याचं 23 वचन. याकोब नव्या करारात 3 अध्याय 23 वचन. अब्रामानं देवावर विश्वास ठेवला, ते त्याला नीतिमत्व असं गणण्यात आलं. आणि त्याला काय म्हटलं हो? त्याला अब्राम देवाचा मित्र बनला. कशामुळं? विश्वासामुळं. जर मित्रावरती तुमचा विश्वास नाही तर तुम्ही कसं देवाबरोबर नातं निर्माण करणार आहे? काय तुमचा विश्वास तुमच्या स्वतःवरती जास्त आहे का? काय तुमचा विश्वास तुमच्या बँक बॅलन्स वरती आहे का? काय तुमचा विश्वास तुमच्या शरीरावरती आहे का? काय तुमचा विश्वास तुमच्या नातेवाईकांवरती आहे का? काय तुमचा विश्वास तुमच्या नोकरीवरती आहे का? का तुमचा विश्वास तुमच्या देवावरती आहे? बायबल सांगतं अब्राम ज्या वेळेस मूर्त्या बनवत होता त्यानं त्या मूर्त्याच्या उत्पन्नावरती विश्वास ठेवला नाही. परमेश्वर त्याला म्हटलं, अब्रामा मी सांगतो तिकडं माझ्या बरोबर नाही. त्याला मोठा प्रश्न पडला असेल, मूर्त्या विकू कधी? मी असतो तर म्हणत देवा तेवढे ऑर्डर पूर्ण करून मग येतो. ते ऑर्डर लोकांची पूर्ण करायची, ते करून येतो. आणखीन मी म्हटलं असलं काही लोकांची वसुली पण थांबली, 2 महिने झाले त्याने पेमेंट केलं नाही, ते पेमेंट घेतो मग तुझ्या मागे येतो. खरा मित्र त्याला माहितीये इथलं पेमेंट चुकलं तरी हरकत नाही, त्याचं पेमेंट सर्वोत्तम आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवून तो निघाला. म्हणतोस ना उचललं त्याचं सगळं बोरे बिस्तर गबाळ. आणि पवित्र शास्त्र सांगतं एवढा विश्वास त्यानं ठेवला, शक्य नाही मी जी गोष्ट बोलतो ती. अहो साधी बदली जर व्हायची ना दुसऱ्या गावात तर आम्ही 10 विचारतो तिथले लोक कसे आहेत. आणि समजा कोणीतरी सरकारने सांगितलं तुम्हाला ऑर्डर आली, तुमची बदली चंद्रपूरला आहे, लगेच रिझाईन. आदिवासी लोक फाडून खातील. अहो फार डेंजर लोक आहेत तिथं, पोलिसांना मारते. तिथं आमचं काय? अब्रामाला काहीच माहित नव्हतं. त्या काळातले लोक सगळेच भयानक प्रकारचे शिकार करणारे लोक आहेत. पण अब्राम त्याला ठाऊक होतं माझा मित्र इतका समर्थ आहे ना, तो चालताना कुठल्याच व्यक्तीला हात मला लागू देणार नाही. का? कारण माझा देव माझा मित्र इतका ताकदवान आहे आणि त्याच्या हाताखाली चालत असताना मी सुरक्षित आहे. तो माझी तजवीज करेल, तो माझा पुरवठा करेल, तो माझं जेवढं जाईल त्याच्यापेक्षा अधिक देईल. आणि बायबल सांगतं त्याच विश्वासानं त्यानं घर सोडलं, त्याच विश्वासानं नातेवाईक सोडले, त्याच विश्वासानं आपला देश सोडला, आपलं गाव त्यानं सोडलं. आणि जशा मूर्त्या होत्या तशाच त्यानं टाकलं, आपलं कामकाज तिथं टाकलं आणि मित्र म्हणून प्रभूच्या मागे चालला. देवाच्या लोकांनो, मित्राच्या मागे जाताना कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका. मित्र आहे त्याच्याशी मैत्रीचं नातं निर्माण करा. टाकून द्या कामकाज रविवारी, आमेन म्हणाल का? फक्त टाकून द्यायचंय. तुम्ही आल्यावर म्हणाल अहो फोडणी द्यायची राहिली. मित्रावर विश्वास ठेवा, घरी दुसरंच कोणतरी फोडणी देऊन ठेवेल, नाहीतर एंडिंग सिस्टर डबात राहून देतील. काळजी करू नका. देवाला जे द्यायचं ते देव तुम्हाला देणार आहे. तो तुमचा पुरवठा विश्वासानं निघा.
आम्ही ऐकतो कधी कधी पाणी येणार होतं आणि आता कसं काय चर्चला जावं. पाणी येण्याची वेळ देव टाळेल किंवा तुम्ही गेल्यावर पाणी येईल किंवा तुम्ही गेल्यावर आणखीन 4 तास पाणी राहील का? कारण देवावर विश्वास ठेवून निघा. 1% विश्वासाची सवय लागली ना मग विश्वास हा तुमचा स्वभाव बनतो. विश्वास स्वभाव बनू द्या. विश्वास म्हणजे एक तात्पुरतं टेम्पररी असणारी गोष्ट नाही, तो स्वभाव बनला पाहिजे. एकदा माणसाला विश्वास ठेवण्याचा स्वभाव. आता विश्वास ठेवणं हा आपला स्वभाव जर बनला ना तो कोणावर पण विश्वास ठेवायला लागतो. त्याला कोणी फसवू द्या काय पण करू द्या पण विश्वास ठेवणं हा त्याचा स्वभाव बनतो. आणि लक्षात ठेवा विश्वास ठेवणारे लोक भोळे असतात. म्हणून म्हणतात ना भोळेपणाने विश्वास ठेवू नका. आणि बायबल सांगतं भोळ्याच्या गायी देव राखतो. कारण देवाला आवडतं ते विश्वास ठेवणारे लोक. ते फसत नाहीत. भोळेपणानं प्रभूवरती विश्वास ठेवा. जास्त चौकशी करत बसू नका. असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल, प्रभूच्या मार्गात चालल्यावर माझं घराचं कसं होईल, माझ्या नातेवाईकाचं कसं होईल, आणि समजा आता देव सांगतो आणि त्या पद्धतीनं जर केलं तर आमक कसं होईल. नाही हो, विश्वासानं तुम्ही पाऊल टाका. अब्राहम विश्वासानं. एकच वाचूया. खरा मित्र असतो तो. आणि प्रेषितांचं कृत्य 27वा अध्याय त्याचं 3रं वचन वाचूया. विश्वास ठेवून प्रभूच्या मागे चालणारा आणि देवाच्या सामर्थ्यावरती विश्वास ठेवणारा मित्र अब्राहम होता. आणि तो देवाची जवळीक साधण्यासाठी सतत तयार होता. तसं आम्ही देवाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करावा. प्रेषितांचं कृत्य 27वा अध्याय 3रं वचन. दुसऱ्या दिवशी आम्ही सिदोनास पोहोचलो. दुसऱ्या दिवशी आम्ही सिदोनास पोहोचलो. तेव्हा युदाने पौला बरोबर सौजन्याने वागून त्याच्या मित्रांनी त्याचा पाहुणचार करावा म्हणून त्याच्याकडे जाण्यास त्याला परवानगी दिली. पण मित्र पाहुणचार करतो. जर मित्रत्वाचं निर्माण करायचं तर येशूचा पाहुणचार करा. आमीन म्हणाल का? मला बोलवलं या म्हटले पाळक साहेब आज तुम्ही घरी या. मागे एकाने मला बोलवलं या म्हटले आम्हाला अन्नदान करायचंय. मी ही टीम घेऊन गेलो. सगळे चर्चला चला ते अन्नदान करणार आहे. आणि तिथे गेलो की भेळ वाढली. शेंगाची चटणी भेळ. सगळे एकमेकाच्या तोंडाकडे. पाळक साहेब तुम्ही तर म्हटलं की ते जेवण करणार आहे आणि भेळ कशी काय वाढली. पाहुणचार ज्या पद्धतीचे एक्सप्रेशन त्याच पद्धतीचे. येशूचा पाहुणचार तुम्ही चर्च मध्ये आल्यावर समजा तुम्ही बसूनच त्या ठिकाणात आराधना केली त्याला सर्वोत्तम दिलं नाही तर तो तुम्हाला कशा पद्धतीने आशीर्वाद देईल. आशीर्वाद सर्वोत्तम तुमच्याकडे येण्यासाठी तुम्ही सर्वोत्तम प्रकारचा पाहुणचार करा. चांगल्या गोष्टी त्याला द्या. तर येशूचा पाहुणचार नाही, येशूचा आगत स्वागत नाही आणि येशूचा आगत स्वागत नाही. लग्नामध्ये नेमकं ते झालं. कोणीच येशूची दखल घ्यायला तयार नाही. कोणीच पाहुणचार करायला तयार नाही. काय तुम्ही येशूचा पाहुणचार करत आहात का? कोणता पाहुणचार त्याला लागतो माहिती का? त्यानं शिष्यांना अतिशय स्वच्छ शुद्ध सोप्या भाषेत सांगितलं पित्याची इच्छा पूर्ण करणं हेच माझं अन्न, हाच माझा पाहुणचार. कोणतं अन्न? काय देणार त्याला? काय तो आकाशातले पक्षी माझे, झाडं माझी, झुडपं माझी, नद्या पर्वत डोंगर फळं फुलं सगळं काही माझे. म्हणून येशूला फुलांचा हार चालत नाही. आमीन म्हणाल का? त्याला सकाळी उठून फुलं द्यायला गेलं होतं. अरे फुलं माझीच आहेत. तू तर मला सगळी दे आणि कमी किमतीची आणून देतो. तू सकाळी जा रानामध्ये फिर आणि एवढी सुंदर फुलं मी अशीच उगवलेली तुझ्यासाठी, तुला सुगंध मिळावा आणि तुझ्या अंगावरचा मारलेला परफ्यूम आहे ना मी फुलांना मध्ये तो वास घातला म्हणून तुझ्याकडे ते आणि तू मला काय देणार आहे? मग तो खरा पाहुणचार काय? तू सकाळी उठून ज्या प्रार्थना करतो तो माझा पाहुणचार आहे. सकाळी उठतो गुडघ्यावरती बसतो ना, सकाळचा नाश्ता तुम्ही प्रभूसाठी प्रार्थना करताना तो नाश्ता प्रभूला देता. प्रभू भेट अर्पण आहे. आणि तो पाहुणचार तुमच्याकडे पाहत असताना तो म्हणतो सर्वोत्तम तुला दिल्याशिवाय मी राहणार नाही. सकाळी गुडघे टेकून तुम्ही आराधना करता, धन्यवादाचे शब्द आणि देवाला सर्वोत्तम द्यायला सुरुवात करता, धूप सुगंधी प्रभूला सादर करता. त्या एक एक शब्दानं तो शब्दाचा पाहुणचार, तो शब्दाचा भुकेला, तो स्तुतीचा भुकेला. म्हणून तो शिष्यानं म्हटला मला भूक लागली आणि शिष्य भाकर आणण्यासाठी गेले आणि भाकर आणल्यावर त्या बाईशी तो बोलला, शंभरुणी स्त्रीशी तो बोलला आणि ज्या शिष्याने त्यांना भाकर दिली त्यांनी खाल्लं नाही. मग म्हटलं बहुतेक याला कोणीतरी खायला दिलं बरं का. शिष्य आपापसात चर्चा करायला लागला.
त्यास येशू म्हणतो, अरे पित्याचं इच्छा पूर्ण करणं हेच माझं अन्न. हे तुमच्या लक्षात येत नाही का? तुम्ही शारीरिक भूक पाहता पण आत्मिक भूकीकडे पाहिलं का? तुम्ही तुमच्या शरीरासाठी लागणारे गोष्ट बोलता पण म्हणून म्हणतात काय काय लोक, अहो घरामध्ये भरपूर खायला असलं तर उपयोग नाही, समाधानाचे 2 शब्द पाहिजे. काय करायचं म्हणतात, मोठं घर आणि पोकळ वासा. काय डायलॉग एक मारतात. सगळं घर भरलेले हो पण तोंड फुगलेले आहेत, ते पाहिल्यावरच वाटतं मरून जावं, आत्महत्या करावी. एवढं सगळं तुम्हाला कळतं, एवढं सगळं तुमच्या घरामध्ये, पण 2 शब्द जे प्रभूला आवश्यक आहे ते 2 शब्द बोला. आणि मग कधी कधी म्हणतो 2 शब्दानं पोट भरलं. बोलतो आम्ही, म्हणा कधी कधी, स्वागत आहे तुमचं, कधी पण या. 2 शब्दात आउट. काय पाहिजे असलं तर मला मागा. आता दिलं नाही तरी चालेल बाबा, बोलला हेच खूप झालं. 2 शब्दात आउट. 2 शब्द बोलला. अहो प्रभूला सकाळी उठून देवा तुझी इच्छा असेल तर दे बर का, नाही दिलं तर माझं काही म्हणणं नाही, पण माझी प्रार्थना. अगदी समर्पक भाषेमध्ये देव म्हणतो, एवढं चांगलं बोला, एवढा माझ्यावरती विश्वास आहे. जसं ते आंधळे म्हणतात, प्रभू तुमची इच्छा असेल तर मी बरं होणार आहे. कुष्ठरोगी म्हणतात, मला ठाऊक आहे की तुम्ही मला बरं करण्यासाठी समर्थ आहे, पण तुमची इच्छा असेल तर मला बरं करा. या 2 शब्दानं, या 2 शब्दाच्या द्वारे तो जो नाश्ता त्यानं प्रभूला दिला आणि म्हटला, जा माझी इच्छा आहे तू बरं व्हावं, आणि ते बरे झाले. देवाच्या लोकांना सकाळी उठून तो आराधनेचा, तो धन्यवादाचा शब्द प्रभूला द्या. आणि जास्त पाहुणचार प्रभूला द्याल ना, नाताळाचा पाहुणचार प्रभूला नको आहे. आता लवकर ख्रिसमस येणार, फरा ब्रश मारलं, तारा झाला, फराळ दिलं, नशीब नैवेद्य खात नाही, नाहीतर आमचा पाहुणचार लय भारी झाला असता नाही का? बिर्याणी, त्याच्या करंजा, कापण्या, आमक तमक, तंदुरी सगळंच ठेवलं असतं ब्रो. मग कसला पाहुणचार? तुम्ही जाताना सगळ्या घरामध्ये सुवार्ता ट्रॅक्स वाटताना प्रभू म्हटलं, अरे पाहुणचार मिळाला. कळालं लोकांना, हे सगळं तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी फक्त एकच आहे, शुभवर्तमान. हे तुमच्यासाठी, कपडे तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी ती आराधना. आज आम्ही पाहुणचार केला, हे आम्हाला आवडतं म्हणून नाही, माझ्या प्रभूला आवडतं ना. त्याला वाटतं ना वेगवेगळ्या वाद्यांच्या द्वारे त्याची उपासना करावी. प्रभू तुला काय पसंत पडतं सांग. टाळ्या वाजवतो, झांज वाजवतो, हात उभं करतो, आणि सगळ्या गोष्टीच्या द्वारे आम्ही तुझा पाहुणचार करतो. आमचे शब्द तुझ्यापर्यंत पोहोचू दे. लक्षात ठेवा, उपासना करताना मी एवढा भावुक होत असतो, आणि असं वाटतं की काय त्याला द्यावं, कोणते शब्द त्याला सादर करावे, कसं त्याचं गौरव करावं, कसं त्याला धन्यवाद द्यावा, कशी त्याची महिमा करावी. कारण त्यानं अनंत उपकार केलेले, त्याच्यासारखा त्याग, त्याच्यासारखं बलिदान, त्याच्यासारखं संरक्षण, त्याच्यासारखं सुटका आजपर्यंत कोणी दिलं नाही. एवढं सगळं माझ्या प्रभूनं दिलेलं, चांगलं जीवन दिलेलं, चांगलं शरीर दिलेलं. आज आम्ही खातो पितो, सगळं काही करतो, देवाचे गौरव आमच्या आम्ही एकेकाळी मरणाच्या दाढेमध्ये होतो, परंतु देवानं त्यातनं मला बाहेर काढलं. आम्ही प्रत्येक जण मृत्यूच्या जवळून बाहेर आलेलो लोक आहोत, आणि अशा प्रकारे आमच्या देवानं आजपर्यंत आम्हाला जिवंत ठेवलं. आम्ही चांगलं खाऊ शकतो. अजूनही तुम्ही चांगलं खाता. मला चांगलं आठवतं, एक व्यक्ती इतकं सुंदर आमच्या घरामध्ये आम्ही जेवण केलं होतं, आणि त्या पास्टरला म्हटलं, पास्टर खा, तुम्हाला श्रीखंड पुरी केली. ते पास्टर बोलले, त्यास वाईट वाटलं. ते म्हटले, बाबा फक्त डाळीचं पाणी मला दे, कारण डॉक्टरने सांगितलेले त्यांच्या हातामध्ये वाटीत डाळीचं पाणी कमी होतं, त्याच्यापेक्षा जास्त गोळ्या होत्या. ते म्हटले की मला जर मी हे जास्त खाल्लं तर मी मरेल, मला फक्त डॉक्टरने डाळीच्या पाण्यावरती राहायला सांगितलं, आणि एवढ्या गोळ्या मला खावं लागतं, आणि एवढ्या गोळ्या खाऊ न जर खाल्ल्या नाही तर मी मरून जाईल. देवानं तुम्हाला या अनुभवामध्ये ठेवलं नाही. सकाळी उठल्यावर तुम्ही कधी म्हटला का, प्रभू एवढं सुंदर जीवन तुम्हाला दिलं, माझ्या गळ्याला तू फास येऊ दिला नाही. सकाळी उठली एक बाई, आपलं 1.5 वर्षाचं लेकरू, 6 महिन्याची मुलगी, दोघांना तिने विहिरीत टाकलं, स्वतः पण ती विहिरीमध्ये पडली. तुमचे लेकरं मंदिरामध्ये, तुम्ही पण मंदिरामध्ये आहात. एवढं चांगलं जीवन तुम्हाला प्रभूनं दिलं, त्याच्याबद्दल तुम्ही कधी त्याला उठून थँक्यू म्हटला का? त्याच्या नाश्त्याची काळजी केली का? त्याचा पाहुणचार केला का? प्रभू एवढं सगळं तू मला दिलंस, एवढं सगळं.
आम्ही बोलवलं त्याच्या वाढदिवसाला अतिथी बोलवतो. अतिथी बोलवत असताना आम्ही त्याची किती स्वागताची नाव टाकलं, याच्यात नाव त्याच्यात नाव, का प्रमुख अतिथी येणार आहे. आणि मग जास्त येतील आम्ही त्यांचं टाळ्या वाजवून हार घालून सगळं काही स्वागत करणार आहे. आणि त्या अतिथीला वाटतं अरे एवढ्या चांगल्या चर्च मध्ये आलो, आमचा अतिथी प्रभू येशू ख्रिस्त त्याचं किती विशेष प्रकारे स्वागत केलं पाहिजे. पतला खटवून टाका, फक्त देवाचा विचार करा. चालता बोलता उठता बसता त्याला आदराचं स्थान द्या. आणि मग तुमच्या जीवनामधलं परिवर्तन पहा, मग तुमच्या कुटुंबातलं परिवर्तन पहा, मग तुमच्या बिझनेस मधलं परिवर्तन पहा. तो म्हणतो की आतापर्यंत एवढं चांगलं तू लपून का ठेवलं, एवढे चांगले आशीर्वाद का जाऊ देता, एवढ्या चांगल्या गोष्टी हातातून का निसटून जाऊ देता, एवढे चांगले आशीर्वाद हातातून का निसटून जाऊ देता. निरस जीवन चाखण्याच्या ऐवजी चवदार जीवन चाखा. आणि चवदार जीवन त्याची वेळ कधी येणार आहे, ज्यावेळेस तुम्ही त्याचा पाहुणचार करायला शिकाल, जेव्हा तुम्ही त्याला आदराचं स्थान द्यायला शिकाल. तो म्हणतो अजून माझी वेळ आली नाही का, कारण अजूनही तुम्ही त्याचा पाहुणचार करत नाही. पाहुणचार नाही तर तो कधीच तुमच्या जीवनात चांगलं करणार नाही. तो म्हणतो बाई माझी वेळ अजून आली नाही. आत्मपरीक्षण करा, किती पाहुणचार प्रभूचा तुम्ही केलेला आहे, किती वेळा तो आला तुमच्याकडं. वाईट वाटतं कधी कधी तो आमच्याशी बोलतो, आणि कधी देवाचं वचन आमच्याशी बोलताना म्हणतो अरे आज ते माझ्यावरती देवाचं वचन होतं. किती प्रामाणिकपणे त्याला स्वीकारलं. म्हटलं प्रभू तुझं वचन स्वीकारत होतो, माझ्याशी बोलला ना. तुम्ही घरी गेला, प्रार्थना केली, देवानं उत्तर दिली, आणि उत्तर दिल्यावर तो पाहुणचाराची अपेक्षा करतो. त्याच आवेशानं मंदिरात यावं, हात उंच करून देवाची आराधना करावी. हा प्रत्येक पाहुणचारातलं लक्षात ठेवा. तुम्ही टाळ्या वाजवता ना, तो एक पाहुणचारामधला भाग आहे. आणि तो एक सुंदर प्रकारचं आणि पक्वान वेगवेगळे. तुम्ही टाळ्या वाजवता, तुम्ही नाचता, तुम्ही वाद्य वाजवता, तुम्ही हात उंच करता, आणि तुम्ही रडता, तुम्ही शब्द बोलता. एक एक प्रकारचा तो, कधी लाडू, कधी करंजी, कधी वेगवेगळ्या प्रकारचे आयटम तुम्ही ते टाकता. आणि प्रभू ते खात अतिशय प्रसन्न होतो. तुम्ही टाळे वाजवत अरे तुझं जे मिळालं मला माझ्यापर्यंत आला. म्हणून परमेश्वराच्या घरामध्ये आल्यावर त्याला पाहुणचार द्या. आमीन म्हणाल का. आज मला ते वर्शिप लीडर म्हटले सगळेजण नाचता येत नव्हतं, त्यांना नाचलं, सगळ्यांनी पाहुणचार केला. आणि ज्यावेळेस चर्च मध्ये आल्यावर कोणी शांत बसतं ना, तो म्हणतो अरे तू माझा पाहुणचार करत नाही, तू मेरा नाही मैं तेरा नाही. तू म्हणतो आमची वेळ अजून आली नाही, तो म्हणतो माझी पण वेळ अजून आली नाही. काही लोक म्हणतात ना म्हातारं झाल्यावर देवाच्या मार्गात यायचं, आणि तरुणपणी चमत्कार पाहिजे. हा मार्ग कधी निवडायचा माहिती का, म्हातारं झाल्यावर. आणि प्रार्थनेला करा खरा चमत्कार, प्रभू करा चमत्कार. अरे तुझी वेळ नाही आली, माझी कशी वेळ येईल. म्हणून तो म्हटलं हे तरुणा, आपल्या तारुण्याच्या दिवसामध्ये आपल्या उपकार करत्याला स्मर. हीच वेळ आहे की त्या वेळेमध्ये आपल्या देवाला महत्वाचं स्थान द्यावा. शास्त्र सांगतं येशू तिला म्हटला बाई माझी वेळ अजून आली नाही. वेळ न येण्याचं दुसरं कारण आम्ही पाहिलं की तो म्हटला ते पाहुणचार करत नाही, संबंध निर्माण करत नाही. आणि निर्माण केलेले संबंध टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. संबंध देवाबरोबरचे बिघडू देऊ नका. एकदा का देवाबरोबरचे संबंध बिघडले, आशीर्वाद तुमच्यातनं निघून जातील. देवाचे प्रिय लोको, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो, प्रभू तुमच्या जीवनातली कमतरता घालवो, आणि तो दिवस तुमच्यामध्ये यावं हीच माझी प्रार्थना असणार आहे. आपले डोळे बंद करू, आपल्या जागेवर आपण उभं राहूया, नतमस्तक होऊया, आपल्या मानाला लावूया, आणि सर्वोत्तम अशा प्रकारची गोष्ट आपल्या प्रभूसाठी आपण देऊया.